नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग करकंबमधील बागायत पूर्व भागातून जात असून या शक्तीपीठ महामार्गामुळे करकंब येथील 80% शेतकरी देशोधडीला लागणार आहेत। या भागातील सर्व शेतकरी हे द्राक्ष उत्पादक आहेत व या पूर्व भाग हा पूर्णपणे दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात होता। परंतु या भागातील शेतकऱ्यांनी अफाट कष्ट करून 7 ते 8 किलोमीटर अंतरावरून उजवी डाव्या कालव्यातून पाणी त्यांच्या शेतीसाठी पाईपलाईनच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करून हा पूर्व भाग बागायत शेतकऱ्यांनी केला आहे। परंतु आता नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग करकंबमधील या पूर्व भागातून जात असल्यामुळे या शेतकऱ्यांचा व पाण्याचा संबंध तुटून हा शेतकरी वर्ग पूर्णपणे उद्ध्वस्त होणार असल्याचं बोललं जात आहे। या महामार्गाला या पूर्व भागातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असल्याचं दिसतंय। या महामार्गाला विरोध करण्यासाठी करकंब इथं मोठ्या प्रमाणात सर्व शेतकरी एकवटलेत। या पूर्व भागातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री यांनाही पत्र लिहून त्यांच्या अडचणी सांगितल्यात। दहिगुडे वस्ती, हराळे वस्ती, माळी वस्ती आणि तुळशीचे शेवटी शेतकरी आता इथं आम्ही सगळे एकत्र जमलेलो आहे। तर त्याच्यासाठी एकत्र जमलोय आम्ही। तर महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पत्रकार आहेत राहुल कुलकर्णी, त्यांनी एक व्हिडिओ टाकलेला आहे 4-5 दिवसापूर्वी। त्या व्हिडिओत असं दिसतंय की नवीन शक्तीपीठची आखणी ही तुळशी मार्गे, व्यवहारी वस्ती मार्गे, कॅनॉल मार्गे नेमतवाडीला जाणार आहे असं आम्हाला दिसतंय। त्या अनुषंगाने आम्ही त्या रस्त्याला विरोध करण्यासाठी एकत्रित जमलो। शासनाचं अधिकृत असं आम्हाला अजून कुठलंही पत्र किंवा कुठलीही माहिती मिळालेली नाही, पण त्या व्हिडिओच्या आधारे आणि बाकीचे जे सोशल मीडियावर व्हिडिओ फिरतात त्या आधारे आज आम्ही एकत्र जमलोय। तर आमचं म्हणणं असं आहे, आम्ही इथं व्यवहारी वस्तीच्या भागात जी द्राक्षाची बागा पिकवतोय ते आमच्याकडे फक्त 20%च आमचं स्वतःचं पाणी आहे। आम्ही आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या पाईपलाईनी चॅनलवरून इथं 5-6 किलोमीटर आहेत आणि तिथं आम्ही इथं शेततळी पाडून त्याच्यात प्लॅस्टिकचे कागद टाकून त्याच्याद्वारे आम्ही शेती करतोय। आम्हाला असं कळतंय तो रस्ता हा येत असताना त्याच्यामध्ये विहीर आली, शेततळ आलं, ओढा आला, तुमची द्राक्षाची बाग आली, घर आली, काही ते त्याचा बचाव न करता तो त्या मार्गेत येतो। शासन आम्हाला त्याबद्दल आम्हाला अधिकृत अजून कळलेलं नाही, पण जे काही माहिती व्हिडिओ सोशल मीडियातून मिळते त्या आधारे आम्ही आता ह्याच्यासाठी आम्ही त्याला विरोध करण्यासाठी इथं आलेलो आहे। विरोध ह्याच्यासाठी आहे की पहिली गोष्ट आमच्या जमिनी, आमच्या द्राक्षाच्या बागा आम्ही ठेंबावर आणलेल्या त्या जाणार आहेत, आमची शेततळी नष्ट होणार आहेत, आमचे बोर विहिरी नष्ट संपणार आहेत, आमची जमिनी जाणार आहेत। त्याचबरोबर ज्या काय थोड्या लोकांच्या जमिनी राहिलेल्या हा रस्ता गेल्यामुळे आमच्या पाईपलाईनी नष्ट होणार आहेत आणि हा रस्ता हा 1 वर्ष 2 वर्ष पूर्ण होतो का 5 वर्ष 7 वर्ष होतो हे आम्हाला माहित नाही। त्याच्यामुळं राहिलेलं क्षेत्र जे आम्ही पाईपलाईनीवरून जगू शकत होतो त्याची सुद्धा आम्हाला आता सुतराम शक्यता वाटत नाही। पूर्व भागात सगळं बागायत क्षेत्र आहे आमच्याकडं, कॅनलवरून आम्ही पाईपलाईन आणलेला आहे आणि ह्या पूर्ण बागायत क्षेत्रातून सरकार रस्ता आणायचा प्रयत्न करते। त्याला इथं बसलेल्या या सगळ्या परिसरातून आलेल्या शेतकऱ्यांचा विरोध आहे। हा रस्ता हा पूर्ण व्यवहारी वस्ती परत बाकीच्या त्या कॅनल पर्यंत जाणाऱ्या सगळ्या वस्त्या हा पूर्ण बागायत क्षेत्रातून जातोय। तर सरकारची यंत्रणा सक्षम आहे। सरकारच्या जबाबदार अधिकाऱ्याने इथं येऊन पाहणी करावी, त्यांना हातभर अंतरावर सुद्धा जिरायत जमिनी मिळू शकते। त्यांनी आमच्या बागायत भागावरून रस्ता नेऊन आमच्या घरांवर नांगर फिरवू नये।